कोणता टॉपिक आहे? इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट. ॲडव्हान्स अकाउंटिंग मधला इन्व्हेस्टमेंट, त्याच्यावरती काही आपण क्वेश्चन पाहणार आहोत. काय प्रश्न आहे? कोण वाचतंय? Cost of investment includes purchase price and dash dash. बरं, शबास. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटची जी कॉस्ट आहे त्याच्यामध्ये परचेस प्राइस असते आणि आणखी काय असतं? ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट परचेस करतो त्यावेळेला त्यामध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट ॲड करतो, इन्क्लूड करतो म्हणजे ॲड करतो? Brokerage. परचेस प्राइस, ब्रोकरेज का नन ऑफ द अबव? Brokerage. नक्की? हो सर. काय आन्सर सांगितलं तुम्ही? C. Brokerage. ब्रोकरेज. क्या ये सही आंसर है? हो. चेक करें. आएगा? हो. ओके, चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन दिसला का स्क्रीनवर? जयश्री वाच. Interest is always calculated on dash dash of securities. हा, काय वाटतं तुला? हे आवाज नका करू रे पाठीमागं, फार आवाज करताय तुम्ही. तर फेस व्हॅल्यू म्हणजे कॉस्टवर सर, आपण कॉस्टवर चार्ज करतो. ए ऑप्शन. इंटरेस्ट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन. इंटरेस्ट कोणत्या किमतीवर असते? कॉस्टवर असते. कॉस्ट म्हणजे तिसऱ्या कॉलम मधली. नाही सर, फेस व्हॅल्यू डी. नक्की? हो. अभिषेक, तो मार्केट व्हॅल्यू म्हणतो. हो सर. इंटरेस्ट मार्केट व्हॅल्यूवर असतं? नाही सर. मग अरे फेस आपण व्हॅल्यू. 100 रुपयाचा शेअर्स घेतला असेल, तो जर समजा 500 रुपयाला जरी घेतला, शेअर्स असेल किंवा डिबेंचर असेल, तर त्याचं जे व्याज आहे ते 100 रुपयावरच असणार ना. हो सर. मग काय आन्सर आहे याचं? फेस व्हॅल्यू. ऑप्शन डी. D. हे बघा, परीक्षेच्या वेळेला तुम्हाला फास्ट विचार करता यावा या दृष्टीने मी फक्त काय करतोय, तुमची प्रॅक्टिस घेतोय. बघा, बरोबर आहे का आन्सर? हो. ओके, नेक्स्ट काय आहे? Interest is paid to the holder on due date, irrespective of his dash dash period of holding. हा, म्हणजे ज्याच्या ताब्यात शेअर्स आहे किंवा डिबेंचर आहेत, इन्व्हेस्टमेंट ज्याच्याकडे आहे त्याला त्याचं व्याज दिलं जातं ना, हो. इरेस्पेक्टिव्ह ऑफ हिज डॅश डॅश पिरियड ऑफ होल्डिंग. करंट Actual. पिरियड, ऍक्च्युअल पिरियड, मोर पिरियड का नन ऑफ द अबव? ऍक्च्युअल पिरियड. ऍक्च्युअल पिरियड सर, बी. याचा अर्थ काय कळाला का? इरेस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे याचा विचार नाही केला जात. समजा उदाहरणार्थ बघ बर का, समजा या जयश्रीकडे शेअर्स आहे, वर्षभर तिच्याकडे शेअर्स आहे आणि तिच्याकडून कालच मी घेतले, तिच्याकडून कालच मी खरेदी केले ना, हो. हो. आणि कंपनीने लगेच त्याच्यावरती डिव्हिडंड डिक्लेअर केला. तो डिव्हिडंड ज्या दिवशी डिक्लेअर केला त्या दिवशी ते शेअर्स कोणाकडे आहेत? माझ्याकडे आहेत ना. हो. मग त्याचा डिव्हिडंड रिसिव्ह कोणाला होणार? मलाच होणार. हो. मग वर्षभर ज्याने सांभाळले त्याला मिळणार का काही? नाही. म्हणजे त्याचा विचार केला जात नाही. ऍक्च्युअल कोणाकडे होते तर ते होल्डरला मिळतील, होल्डर कोणी असो. मग लक्षात काय आन्सर आहे इथं? ऍक्च्युअल पिरियड. ऍक्च्युअल पिरियड. चेक करा बरं आन्सर.
लक्षात येतंय? हो. ओके, पुढचा क्वेश्चन. वाच जयश्री. Dividend on shares accrues on the date of dash dash. ॲक्रूज म्हणजे आउटस्टँडिंग. हम्म. जो शेअर्सचा जो डिव्हिडंड आहे तो कधी ॲक्र्यू होणार? ड्यू डेटला का डेट फिक्स इन ॲडव्हान्स, अगोदरच डिक्लेअर केली जाते, तारीख फिक्स केली जाते, का लास्ट डेट ऑफ इयर, फायनान्शियल इयरचा शेवटचा दिवस, का डिक्लेरेशन ज्या दिवशी डिक्लेअर केला त्याच दिवशी तो ॲक्र्यू होणार? काय वाटतं तुम्हाला? आता ड्यू डेट तर त्याला नसतेच कधी, हम्म. मग अगोदरच डेट ॲडव्हान्स मध्ये फिक्स करून ठेवली असते का? नाही. जसं आपल्याला समजा आपल्या भाडेकरीकडून कधी भाडं घ्यायचं हे अगोदरच फिक्स करून ठेवलं जातं ना. हम्म. हा, लास्ट डे ऑफ फायनान्शियल इयर, आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस, त्या दिवशी ॲक्र्यू होतो का? का ज्या दिवशी डिक्लेअर झाला त्या दिवशी ॲक्र्यू होतो? काय वाटतं तुम्हाला? Date fix in advance. नाही, अगोदर डेट फिक्स केली जात नाही. त्यासाठी मीटिंग होते, फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले जातात, त्याला अप्रुव्हल वगैरे मिळतं, मग डायरेक्टर्सची मीटिंग होते, त्यानंतर ते डिक्लेअर होतं. ज्या दिवशी Declaration. डायरेक्टर डिक्लेअर करतील ना हा. त्या दिवशी ते ड्यू होतं, सॉरी ॲक्र्यू होतं, लक्षात ठेवा. म्हणजे डिक्लेरेशन. ऑप्शन बी. आलं लक्षात? म्हणजे ऑप्शन काय? डी. डी इज आन्सर. ज्या दिवशी डायरेक्टर डिव्हिडंड डिक्लेअर करतील, घोषित करतील, तुम्ही फायनल अकाउंटच्या ऍडजस्टमेंट मध्ये पाहिला असेल पहा, एस वायला किंवा टी वायला, का डायरेक्टर ऑफ कंपनी डिक्लेअर 5% डिव्हिडंड, 10% डिव्हिडंड, काहीतरी असं असतं ना. हो हो. मग तुम्ही ते प्रपोज डिव्हिडंडला टाकतात अप्रोप्रिएशन मध्ये, आठवतं का? हम्म. हो. ओके, काय आन्सर चेक करा बरं याचं. ऑप्शन डी डिक्लेरेशन. समजलं? नंतर पढो. तृप्ती वाच. Dividend is paid to the हाँ. holder. ओके ओके वाच. Dividend is paid to the holder of shares on the date of dash dash irrespective of actual period of holding. परत तेच आलं इथं. डिव्हिडंड इज पेड टू द होल्डर ऑफ शेअर्स ऑन द डेट ऑफ डॅश डॅश. Declaration. ऑप्शन ए. नाही 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 नाही. Holder आहे ना. होल्डरला Actual period. तो पेड केव्हा केला जातो हे बघ, इकडे लक्ष दे. अगोदरच्या प्रश्नामध्ये आउटस्टँडिंग केव्हा झाला असा प्रश्न होता, हो. आउटस्टँडिंग. बरोबर. आउटस्टँडिंग केव्हा होतो? जेव्हा डिक्लेअर होतो तेव्हाच होतो. आता असं गृहीत धर, समजा तुमच्या कॉलेजमध्ये कोणती तरी स्पर्धा झाली, कॉम्पिटिशन. हा, कॉम्पिटिशन मध्ये कोणाचं फर्स्ट प्राइज आलं ते अजून डिक्लेअरच केलं नाही, तर कोणी क्लेम करेल का लगेच माझं बक्षीस द्या, माझं बक्षीस द्या? नाही. पण ज्या दिवशी ते घोषित करतात का फर्स्ट हा आहे, सेकंड ती आहे, थर्ड तो आहे, असं सांगतात ना, तेव्हाच ते ॲक्र्यू होतं. म्हणजे तेव्हाच त्याच्यावरती क्लेम करू शकतात का अरे मला हे बक्षीस मिळालं, बरोबर. पण असं आहे का डिक्लेअर केल्यावरती लगेच वाटप केलं पाहिजे? नाही. हे फक्त डिक्लेअर केलं ना, जाहीर केलं ना फक्त. हो. मग डिक्लेरेशन झाल्यावरती लगेच वाटप केलं पाहिजे का? इथे काय म्हटलंय? डिव्हिडंड इज पेड टू द होल्डर. पेड केव्हा करतात? आता कंपनी डिव्हिडंड केव्हा पेड करणार? आता डिक्लेरेशन तर नाही येणार इथे. ऍक्च्युअल करंट किंवा बुक क्लोजर. बुक क्लोजर म्हणजे ज्या दिवशी त्यांना आपला आर्थिक वर्ष शेवटचा दिवस करायचा आहे
त्या दिवसापर्यंत त्यांना ते द्यावंच लागतं डिक्लेअर केलेलं. बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी सरकारी कामांमध्ये मार्च एंडिंगला सर्व बिलं जे पेंडिंग मध्ये असतात त्यांची सेटलमेंट करावी लागते का नाही? हो. हा, म्हणून तर मग मार्च एंडिंग हे लोक कारण सांगतात का? हो. म्हणजे जेवढे वर्षभराचे बिल्स पेंडिंग असतात, जेवढे काही डिक्लेअर केलेले असतात, सगळे तुम्हाला मार्च एंडिंगला पे करावे लागतात, रिसिव्ह करावे लागतात, अकाउंट सेटल करावेच लागतात. म्हणून मला तर असं वाटतं याचा आन्सर बुक क्लोजर यावं, कारण ॲक्च्युअल आणि करंट हे शब्द तिथं प्रॉपर बसत नाही आहेत. डिव्हिडंड इज पेड. चेक करूया आन्सर, करू का चेक? हो. बघा, यस इट इज आन्सर. Book closer. बुक क्लोजरच आहे. ओके, घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. काय होईल ह्या अशा पद्धतीने वाचल्यामुळं तुम्हाला थोडंसं ज्या वेळेस समोर प्रश्न दिसेल त्यावेळेला प्रश्नाचा अर्थ थोडा वेळ लवकर समजेल ना इतरांपेक्षा. म्हणजे समजा न वाचलेला प्रश्न थोडासा फरक पडतो का नाही? हो. हां, आणि मी मुद्दा म्हणून का बडबड करतो? मला काय फक्त उत्तर सांगून मोकळं नाही होता येत का? सांगा बरं, तुमच्या लक्षात राहील का काय उत्तर सांगितलं मी? नाही. म्हणून मी काहीतरी इकडचं तिकडचं काहीतरी सांगतो का जेणेकरून आपला मेंदू असतो ना तो थोडा आउटस्टँडिंग आहे, त्याला अशा बाकीच्या भानगडीला लक्षात ठेवायची सवय असते अभ्यासापेक्षा, बरोबर ना? हा, म्हणून मी ते सांगत असतो, लक्षात ठेवा. पुढं काय? इक्विटी शेअर इज अ डॅश डॅश इनकम बिअरिंग सिक्युरिटी. इक्विटी शेअर जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट असेल, हॅलो, हो. इन्व्हेस्टमेंट असेल, नीट बघा बरं का मी आता काय म्हटलंय. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून काय करू शकता रे? तुम्ही सोनं घेऊ शकता, जागा घेऊ शकता, आहे की नाही? एखाद्या कंपनीचे डिबेंचर्स घेऊ शकता, एखाद्या कंपनीचे शेअर्स पण घेऊ शकता ना. कोणते शेअर्स घेऊ शकता? इक्विटी किंवा प्रेफरन्स, बरोबर ना? हो. प्रेफरन्स जर घेतले तर त्याच्यावरती तुम्हाला फिक्स डिव्हिडंड मिळतो. ये आपने पढ़ा होगा शायद एसपी में, सेक्रेटरियल प्रॅक्टिस. आणि इक्विटी शेअर्सवर फिक्स डिव्हिडंड मिळतो का? नाही. म्हणजे तो बदलता असतो, लॉस झाला तर मिळत पण नाही. फ्लक्च्युएटिंग. आणि जर डिबेंचर घेतले तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून इक्विटी शेअर्स घेतले तर तुम्हाला दरवर्षी निश्चित डिव्हिडंड मिळणार आहे का? नाही. नाही. जर प्रेफरन्स शेअर्स असते तर भेटला असता फिक्स डिव्हिडंड. हा, तर काय आला असता मग? फिक्स इन्कम. आणि जर तुम्ही डिबेंचर घेतले असेल तर डिबेंचर म्हणजे हे कर्ज असतं एक प्रकारचं, कर्ज रोखा, माहिती आहे ना? हो. तर ते पैसे बुडालेच नसते, त्याच्यावरती डिव्हिडंड नसतं मिळाला. काय मिळालं असतं? व्याज मिळालं असतं ना. इंटरेस्ट मिळाला असता. मग तो सेफ इन्कम झाला असता. हो. पण इथं इक्विटी शेअर्सची इन्व्हेस्टमेंट आहे ना. मग सर ऑप्शन ए फ्लक्च्युएटिंग. नक्की ऑप्शन. हो. विचार करता यायला लागला का नाही आता? हो. म्हणजे एज्युकेटेड झाली तू पण. ओके, चेक करायचं का? बरोबर आहे का? हो. ओके, चलो आगे. काय रे अक्षद आवाज? Calculated on the dash of the security. हा, इंटरेस्ट नेहमी कोणत्या किमतीवरती असतं? Face value. अभी बताया था अभिषेक. काय सर? इंटरेस्ट नेहमी कोणत्या व्हॅल्यूवर असतं? फेस व्हॅल्यू. हा, मगाशी मार्केट व्हॅल्यू बोलला होता बरं का तू. असाच प्रश्न होता सेम, हो सर. लक्षात ठेव. चेक कर वाटलं सर, बघ आन्सर हो सर. आहे ना. अरे वा वा, काय प्रश्न आला रे हा. आपण जे इन्व्हेस्टमेंट शिकतोय त्या इन्व्हेस्टमेंटचा अकाउंटिंग स्टँडर्ड पण आहे, माहिती आहे ना? हो. शिकलेला नाही तुम्ही, परंतु किती नंबरचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे तो?
13 13. नंबरचा. श्रुती वाच रे प्रश्न काय आहे? As per accounting standard 13 on sale of investment, profit or loss is calculated by deducting dash of investment from sales. हा, तुम्हाला मागच्या वर्षी कॉस्टिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, इन्व्हेंटरीच्या मेथड होत्या, आठवतं का? FIFO. शाबास शाबास, व्हेरी गुड. हो हो फिफो लिफो, आणखी काय होतं ग? Weighted average method. Weighted average method. सिंपल Simple average and weighted average. Simple average. हा, हो सिंपल average. तर ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट आपण विकतो ना, तर लक्षात घ्या, आता आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट आपण बनवले, प्रॉब्लेम सुद्धा सोडवले. ज्या वेळेला आपल्याला सांगितलं नसतं त्यावेळेला बाय डिफॉल्ट आपण फिफो मेथड वापरतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. हो. पण त्यांनी सांगितलं अकाउंटिंग स्टँडर्ड 13 नुसार इन्व्हेस्टमेंटचा जो प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट आहे ना, तो वजा करताना डॅश ऑफ इन्व्हेस्टमेंट, तर त्यावेळेला वजा करताना इन्व्हेस्टमेंटची कोणती कॉस्ट कन्सिडर केली पाहिजे, तर ती आता तुम्हाला माहिती नाही म्हणून मी सांगतो. त्यावेळेला वेटेड ॲव्हरेज कॉस्ट काढली जाते. कोणती? Weighted average cost. हा, म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट आपण सेल करतो, ऍक्च्युअल सेल करतो, परंतु त्याचा जो प्रॉफिट किंवा लॉस आहे तो मायनस करताना तुम्हाला कोणत्या किमतीतून मायनस करावा लागेल? Weighted average cost मधून. ती कशी काढायची आपण शिकलेलो आहेत या सोयाबी कॉमला असताना. ठीक आहे, चेक करा आन्सर. ओके, ऋतुजा वाजरे पुढचा प्रश्न. Profit on sale of investment is transferred to dash dash account. आठव बरं जरा, आपण प्रॉब्लेम सोडवला होता त्यावेळेला जो प्रॉफिट किंवा लॉस आला होता तो कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर केला होता? प्रॉब्लेम सोडवले ना आपण इन्व्हेस्टमेंटचे. Investment account. हो, इन्व्हेस्टमेंट अकाउंटलाच केला ना. अरे इन्व्हेस्टमेंट अकाउंट मध्ये तर तो बॅलन्स येतो ना. Profit and loss. इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर करायचं म्हणजे बरी गंमत आहे. म्हणजे ते असं काम होईल, मडक्यामधलं पाणी नळाने काढायचं ग्लासमध्ये आणि परत मडक्यामध्येच वाचायचं. हा, चालेल का? नाही. इन्व्हेस्टमेंट अकाउंटचाच जो बॅलन्स आहे आणि तू परत इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर करते. अरे आपण आहे ना, कॅपिटल व्हॅल्यू मध्ये जो बॅलन्स यायचा त्याला काय नाव द्यायचो शेवटी? Profit and loss. शाबास, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाव द्यायचो ना त्याला. आणि नंतर इंटरेस्टचा कॉलम मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणायचो आपण त्याला. आठवतंय का? कुठे ट्रान्सफर होईल तो? Profit and loss. प्रॉफिट अँड लॉस. ओके, चलो नेक्स्ट. थोडं फास्ट घ्या बरं, सांगा पटापट. Current investment are valued at cost on MI, काय ते मार्केट व्हॅल्यू whichever is. विचेवर सांगा. करंट इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करताना दोन्ही पैकी कोणती किंमत घेतात? लेस आहे ती, ऍडेड, इग्नोर. इथं ऑप्शनच चुकलेले. विचेवर इज आहे ना, इथं टाकतो मोर पाहिजे. विचेवर इज हाय आणि नन नव्हता असं सर. जी कमी ती घेतो आपण. हा, मग काय उत्तर येईल इथं? Less. Option A. लेस. कधी कधी ना दोन ऑप्शन सारखे असतात. पहा आता याच्यात काय फरक आहे का? मोर आणि नाही, म्हणजे काय उत्तर येईल याचं? लेस. लेस. वाज बरं पुढचा प्रश्न. Say proceeds of right shares is credited to that dash account. राईट शेअर्स म्हणजे पात्रता भाग. तर पात्रता भागाचे जे काही सेल्स प्रोसीड असते ना, आता राईट शेअर्स कशासाठी घेतले जातात माहिती आहे ना? डायरेक्टर होण्यासाठी. तर त्याचा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला मला वाटतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो आपण. चेक करूया आपण. काय वाटतं मला? प्रॉफिट अँड लॉस चेक करतो बरं का. यस, आन्सर राईट. बरोबर आहे ना? ओके, तुम्हाला PDF पाठवतो बरं का याची, टेन्शन घेऊ नका. हा, पुढचं. इन केस ऑफ टर्म इंटरेस्ट प्राइस कॉस्ट ऑफ एक्विजिशन इज कम इंटरेस्ट
less to the actual period interest for expire period. ऍक्च्युअल पिरियड period वरच हे करणार नाही. इन केस ऑफ कम इंटरेस्टच्या बाबतीत कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन इज कम इंटरेस्ट प्राइस लेस. एक्सपायर पिरियड हा, इंटरेस्ट फॉर एक्सपायर पिरियड. प्रॉब्लेम सोडवताना आपण नाही का किती कालावधी झाला तेवढ्यातच व्याज काढतो ना. हो. काय उत्तर येईल मग? एक्सपायर पिरियड. हा, पुढचा प्रश्न वाचा बरं जरा. on sale of equity share, the equity shares account is credited by dash. म्हणजे equity shares account credited by gross net sale both तो नाही येणार. ग्रॉस पण नाही येणार ना, नेट सेल प्रोसिडच लागेल ना त्याला, नेट सेल बरोबर ना. नेट सेल प्रोसिड. पुढचा प्रश्न थोडं फास्ट घ्या. shares received increase nominal value of shares held. Equity shares received increase nominal equity. नाही, डॅश शेअर्स रिसिव्ड इन्क्रीज नॉमिनल व्हॅल्यू ऑफ शेअर्स. त्याच्यामुळे नॉमिनल व्हॅल्यू वाढते फुकटचे शेअर्स दिल्यावर. बोनस. हा, मुद्दामून मी बोललो का बरं, लक्षात राहील ना. फुकटचे शेअर्स दिल्यावर नॉमिनल व्हॅल्यू वाढते. हा, प्रश्नामध्ये काय सांगितलंय, कशामुळं वाढते? फुकटच्या शेअर्स मुळे. हा, म्हणजेच कोणते ते समजायला मग एज्युकेशन लागतं ना. हा, इन्व्हेस्टमेंट इंटेंडेड टू बी हेल्ड फॉर लेस दॅन 12 months. आता हे एकदम सोपं आहे. कोणत्या इन्व्हेस्टमेंट ज्या लेस दॅन 12 months असतात त्याला कोणत्या इन्व्हेस्टमेंट म्हणतात? सोपं आहे पा, अगदी सोपं आहे. कोण सांगतं? शाबास, व्हेरी गुड ऋतुजा. द गुड आन्सर गिवन बाय ऋतुजा, करंट. राईट? यस, इट इज राईट. नेक्स्ट क्वेश्चन. Fixed return bearing investments are. फिक्स रिटर्न, इन्व्हेस्टमेंट मध्ये फिक्स रिटर्न आहे. तिकडं दुनियाची इकडची तिकडं होऊ, लॉकडाऊन झालं तरी आम्हाला काय मिळणार? रिटर्न मिळणारच, फिक्स मिळणार. तिकडं महापूर येऊ, सुनामी येऊ, नाही तर दुष्काळ पडू, आम्हाला पैसे मिळणार. इक्विटी ज्वेलरी. रिसेशन मध्ये ज्वेलरी कसं काय? ज्वेलरी मध्ये तुम्हाला रिटर्न मिळतो सर. डिबेंचर्स. शाबास ऋषिकेश. अभिषेक, कस काय ज्वेलरी म्हणते का तू? ज्वेलरी मधून रिटर्न मिळतो का आपल्याला? नाही. आणि मग मी तर सोनं घेऊन ठेवलं, मला काय व्याज मिळतंय का त्याच्यातून? नाही. सिंपल आहे ना. आलं लक्षात? मशिनरीतून व्याज मिळणार आहे का? नाही. वाचा पुढचा प्रश्न. The requirements regarding investment are specified in accounting standard as dash. हा, Investment accounting standard 13. क्या बात आहे, सही. हो. आता सोपं होतं ना हा प्रश्न. हो. हा, काय पुढचा प्रश्न? Right shares are offered in ratio of dash. आता मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, राईट शेअर्स कोणाला दिले जातात? ज्याला डायरेक्टर. हा, मग राईट शेअर्स पात्रता भाग म्हणतात त्याला. मला वाटतं कॉस्ट ऑफ शेअर्स, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स, पेड ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर नाही, नंबर ऑफ शेअर हेल्ड. ज्याच्याकडे जेवढे शेअर्स, प्रोराटा नाव ऐकलं असेल तुम्ही, प्रोराटा. हो, प्रोराटा. पीस मिल डिस्ट्रीब्युशन मध्ये सुद्धा आपण नाही का पैसे वाटप करतो कसे? ज्याचं जेवढं जास्त कर्ज त्याला जास्त पैसे, ज्याचं जेवढं कमी त्याला कमी पैसे, माहिती ना. हो. म्हणजे ज्याचे जेवढे शेअर्स आहे तेवढे त्याला राईट शेअर्स ऑफर केले जातात. मग काय ऑप्शन येईल रे? काय वाटतं? ज्याच्याकडे जेवढे शेअर्स आहे तेवढे त्याला ऑफर होतील. नंबर शेअर्स हेल्ड. हाँ, शाबाश, वेरी गुड. नंबर ऑफ शेयर्स हेल्ड. जिसके पास जितना शेयर्स है उतना राइट शेयर्स ऑफर किया जाएगा. ओके,
राइट आहे का बघ बरं. हो. आगे देखो. The cost of investment sold to be calculated as per dash dash method. आता FIFO. नाही. Investment sold into हा फिफो आहे नाही का. investment. इन्व्हेस्टमेंट हा. सोल्ड इज कॅल्क्युलेटेड ॲज पर फिफो मेथड पाहिजे आहे ना. बाय डिफॉल्ट हा. अकाउंटिंग स्टँडर्ड 13 नुसार त्याला मायनस करताना आपण वेटेड ॲव्हरेज घेतो ना. हो, weighted म्हणजे average. इथं काय उत्तर येण्याचं FIFO. फिफो मेथड राईट ना. आणि पुढचा प्रश्न. The interest up to the date of transaction is paid in addition to the price in case of dash quotation. The interest up to the date of transaction is paid in addition to the price in case of dash dash quotation. अर्थ कळला का? Interest. वाक्याचा अर्थ कमी कळला. interest Addition add करतो आपण कमी addition सर कमी इंटरेस्ट ऍड करतो ना. कमी interest नाही sir. नाही. The interest up to To the date of price transaction is in paid in addition. is paid. कम इंटरेस्ट आपण मायनस करत असतो. कम इंटरेस्ट याने कम करणे का. हा सर कम करून. हा X आता हे दोन interest. तर उत्तर डेफिनेट येणार नाही. त्याच्यामुळे तुमचं उत्तर कोणतं आहे. X interest. X interest. करा बरं चेक. X interest. अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. हॅलो. हो. तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होईल. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Thank you, sir.